ओमसाई आपण फार वेळ घेतलाय, त्वरित क्षेत्ररक्षण रचायचंय. पुन्हा एकदा एक सूचना आहे ओमसाई गणेश संघासाठी. 5 रनाची आपल्याला पेनल्टी लागली आहे. जर अजून 5 मिनिटांमध्ये आपले खेळाडू आले नाही तर आपल्याला 1 षटकाची पेनल्टी लागेल. त्वरित सामना चालू करायचा आहे ओमसाई गणेश. सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. आपल्याला 5 रनांची पेनल्टी लागलेली आहे. आणि ह्यानंतर होणारा सामना असेल तो म्हणजे मी डोंबिवलीकर विपक्ष SSS अक्कू. आजच्या दिवसातील पहिला सामना मंगलमूर्ती विपक्ष ओमसाई गणेश. मंगलमूर्ती संघाने नाणेफेकीची प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि इन्व्हाइट केले, तेच म्हणजे ओमसाई गणेश संघाला प्रथम क्षेत्ररक्षणासाठी वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिला षटक घेऊन ओमकार उर्फ बाळा आणि स्ट्राईक एंडला असेल म्हणजे साई आणि नॉन स्ट्राईक एंडला भाऊ. या दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघांमध्ये बलाढ्य असे खेळाडू आहेत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व काळेषु सर्वदा. आणि पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार ओमकार. पुन्हा एकदा पहिला चेंडू घेऊन साईसाठी बाळा यांचा. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूमध्ये सिंगल स्वरूपात 1 धाव आणि आपलं देखील संघाचा आणि आपलं देखील खातं ओपन केलं, तेच म्हणजे साईने. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना थोडेफार. आणि आता मात्र स्ट्राईक एंडला असेल म्हणजे भाऊ. पहिला चेंडू फेस करेल बाळा यांचा. दुसरा चेंडू भाऊसाठी. आणि आता मात्र दिशाहीन गोलंदाजी करतोय बाळा. स्क्वेअर चेंडू घोषित करत असताना पंच. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या झाली धाव फलकावर 1 चेंडू आणि 2 धावा. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा. आणि आता मात्र चौकाराने स्वागत केलंय बाळाचं भाऊने. सुंदर असा चौकार मारलाय पहिल्याच चेंडूमध्ये. 2 चेंडू आणि 6 धावा. 2 चेंडू आणि 6 धावा. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा. आणि आता मात्र सिंगल स्वरूपात 1 धाव. आता मात्र स्ट्राईक एंडला तुझे म्हणजे साई. आणि गोलंदाजाचा विचार केला तर बाळाने आतापर्यंत 3 चेंडू आणि 7 धावा खर्च केलेत आपल्या संघासाठी. चौथा चेंडू घेऊ पहिल्या षटकाचा बाळा यांचा. आता मात्र रिव्हर्सचा पवित्रा घेतला होता आणि पुन्हा एकदा सिंगल स्वरूपात 1 धाव. धावसंख्या झाली 4 चेंडू आणि 8 धावा. पहिल्या षटकाचा विचार करता पहिल्या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्राईक एंडला त्याचे भाऊ. आणि आता मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि पंचाने वाईट चेंडू घोषित केलाय. धावसंख्या झाली 9. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा. आणि आता मात्र पुन्हा एकदा तेच दुसरा वाईट चेंडू फेकलाय, तोच म्हणजे बाळाने. आता मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी करतोय बाळा. बाळाचा विचार केला तर बाळा देखील एक घातक फलंदाज आणि गोलंदाज आहे. एक अष्टपैलू खेळाडू आहे बाळा. सातत्याने मुंबई क्रिकेटमध्ये देखील खेळताना हा दिसतो खेळाडू ओमकार मालाडसाठी. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा. आणि आता मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आणि सिंगल स्वरूपात पुन्हा एकदा 1 धाव. आणि शेवटचा चेंडू असेल या षटकातील. धावसंख्या झाली धाव फलकावर 2 अंकात 11 धावा. बिनगडी बाद 11 धावा. शेवटचा चेंडू घेऊन साईसाठी.
एक शिक झालाय. शेवटचा चेंडू आणि हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आणि षटक देखील समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्येचा धाव फलकावर 12 धावा, बिनगडी बाद 12 धावा. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन गोलंदाज महेश शिंदे, किरण शिंदे यांचे बंधुराज. दुसरं षटक मार्गस्थ आहे. धावाजला धाव फलकर 12. एक लेफ्ट आर्म गोलंदाज महेश शिंदे आणि स्ट्राईक एंडला येतो साई. साईचा विचार करता साई देखील एक चांगला गोलंदाज आणि फलंदाज आहे आणि सातत्याने आपल्या संघासाठी खेळताना दिसतो, तोच म्हणजे मंगलमूर्ती संघ. पहिला चेंडू घेऊन साईसाठी महेश यांचा आणि पहिला चेंडू अवंतार रीतीने सुरुवात करत असताना महेश. पुढील चेंडू पुन्हा एकदा आता मात्र थोडस खराब क्षेत्ररक्षण दिसतंय. सिंगलच धाव. धावसंख्या झाली आहे 14 धावा, एक चेंडू आणि 14 धावा. दुसरं षटक मार्गस्थ मैदानात चालू असलेला सामना मंगलमूर्ती विपक्ष ओम साई गणेश, दोन बलाढ्य संघ. आणि आता मात्र फलंदाज बाद असेल तेच म्हणजे स्टेप आउटच्या स्वरूपात. आणि भाऊ बाद झाला, एक मोठा धक्का लागला मैदानात. आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानात जात असताना साईराज. एक मोठा धक्का लागलाय मंगलमूर्ती संघाला भाऊच्या स्वरूपात. आणि पुढे चेंडू नवीन फलंदाज साईराज साठी. साईराजचा विचार केला साईराज देखील एक चांगला फलंदाज आहे आणि थोडंफार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना महेश आणि बाळा. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा साईराजसाठी पहिलाच चेंडू फेस करेल महेश यांचा साईराज. आणि आता मात्र चौकार आल्या स्वागत केलंय महेश देखील चौकाराने. एक पेरी तो एक मेरी. आता असं काही मैदानात घडतंय. या आधीच्या चेंडूवर फलंदाज बाद झाला होता भाऊ, पण दुसऱ्या चेंडूवर चौकाराने स्वागत केलं महेश साईराजने देखील. पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन पहिल्या चेंडूवर चौकार मारलाय साईराजने देखील महेशला. आणि आता मात्र हलका हाताने खेळण्याचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षक अमित आणि सिंगल स्वरूपात एक धाव. धावसंख्येचा विचार केला धावसंख्येच्या धाव फलकावर 19 धावा, 4 चेंडू आणि 19 धावा. आणि आता मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर एक अतिरिक्त धाव देत असताना महेश. धावसंख्या झाली 20 धावा. आणि आता मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आणि सिंगल स्वरूपात एक धाव. धावसंख्येतील धावफलकावर 21 धावा. आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल महेश यांचा आणि स्ट्राईक एंडला म्हणजे साई राज. मात्र संपन्न झाले षटक. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धावफलकावर 22 धावा. सरासरीचा विचार केला तर प्रत्येक षटकामध्ये 11 धावांची सरासरी ठेवली आहे. आणि एक सूचना आहे
कोणताही खेळाडू स्लीपर किंवा सँडलवर खेळणार नाहीये. आयोजकांनी सांगितलंय आम्हाला की शूज ट्रॅक पॅन्ट कंपल्सरी असेल. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन गोलंदाज निखिल एक चक्री शैलीचा गोलंदाज आहे. या गोलंदाजाचा विचार केला तर या गोलंदाजाने देखील प्रत्येक खूप सारे मैदान गाजवत आपल्या गोलंदाजीच्या जोरावर. पहिला चेंडू घेऊन सायरेसाठी निखिल यांचा अकूक टप्प्यावर पहिला चेंडू टाकलाय आणि एक धाव संख्या झाली आहे 23. आता मात्र स्ट्राईक एंडला असेल म्हणजे साईराज आणि पहिला चेंडू टाकेल सायरासाठी निखिल. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा साईसाठी निखिल यांचा. आणि आता मात्र मैदानात काय घडतंय, एक मोठा धक्का लागलाय. साईच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. षटकाराला महत्व नाहीये इकडे. नवीन फलंदाज पुन्हा एकदा अनिकेत, एक हार्ड हिटर आहे हा देखील. आता मात्र मैदानात धक्का लागलाय साईच्या स्वरूपात मंगलमूर्ती संघाला. नवीन फलंदाज मैदानात अनिकेत आणि पहिला चेंडू फेस करेल निखिल यांचा. तिसरा चेंडू घेऊन अनिकेतसाठी निखिल, एक वेगवान गोलंदाज. डोंबिवली एक्सप्रेस म्हणून असं नाव ओळखलं जातं. आणि आता मात्र काय घडतं, नशिबाचा चौकार आलाय. पहिल्या चेंडूचं चौकाराने स्वागत केलंय अनिकेतने देखील निखिलचं. आता मात्र पुन्हा एकदा धावसंख्येच्या धावसंख्या झालं धाव फलकावर 27 धावा, 2 गडी बाद 27 धावा. आणि यानंतर होणारा सामना असेल मी डोंबिवलीकर विपक्ष SSS अक्कू. आणि आता मात्र चेंडू नसेल आणि सिंगल स्वरूपात एक धाव संख्या झाली धाव फलकावर 28 धावा, 2 गडी बाद. पुढे घेण्याचा प्रयत्न, तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण करत असताना अमित. आणि या षटकाचा विचार करता एकही अतिरिक्त धाव आपल्या संघासाठी दिली नाहीये निखिलने. आणि शेवटचा चेंडू बाकी असेल या षटकातील. स्ट्राईक एंडला अनिकेत असेल, शेवटचा चेंडू फेस करेल तो निखिल यांचा. शेवटचा चेंडू थोडं फास्ट करायचंय. थोडं फास्ट करायचंय बाळा आपण देखील. आणि शेवटचा चेंडू स्ट्राईक एंडला तो अनिकेत. आणि आता मात्र सुरेख क्षेत्ररक्षण करत असताना आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या आहेत, तेच म्हणजे अमितने. आणि षटक देखील समाप्त झालं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली धाव फलकावर 30 धावा.
सरासरीचा विचार केला तर प्रत्येक षटकामध्ये 10 धावा खर्च केल्यात तिन्ही गोलंदाजांनी आपल्या संघासाठी. सामना थोडं चालू करायचं आहे, थोडं स्पीडअप करायचंय. आपण फार वेळ घेतला या सामन्यासाठी आणि वैयक्तिक पहिला आणि संघासाठी शेवटचं षटक घेऊन गोलंदाज विशाल फुलोरे हा देखील एक चक्री शिलेचा गोलंदाज आहे. हॅलो हॅलो हॅलो. शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि धावसंख्येतील धावफलकावर ती 2 गडी बाद आणि चौकार. वेगवान गोलंदाजाला वेगवान चौकार मारलाय तोच म्हणजे अनिकेतने देखील स्वागत केले आलेल्या विशाल फुलोरे यांचा चौकाराने. धावसंख्येत वेगाने वाढ होते. आता मात्र धावसंख्येत धावफलकावर 34 धावा, 2 गडी बाद 34 धावा. पहिलेच बोललेलो की अनिकेत देखील एक चांगला फलंदाज आहे आणि आता मात्र वाईट चेंडू पंचांची दोन्ही हात समांतर आणि वाईट स्वरूपात 1 धाव. धावसंख्येचा धावफलकावर 35 धावा. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा आणि आता मात्र निर्धाव चेंडू टाकलाय. आता बॉलर देखील कमबॅक करतोय विशाल. पुढील चेंडू घेऊन आणि आता मात्र फलंदाज बाद असेल तोच म्हणजे अनिकेत देखील एक मोठा धक्का लागलाय मंगल मृत्यू संघाला. तंबूच्या दिशेने जात असताना अनिकेत आणि नवीन फलंदाज श्लोक आलाय मैदानात. शेवटचं षटक म्हणजे हनामरीचं षटक आहे आणि या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ झालाय आणि 3 चेंडूचा बाकी असेल खेळ. आणि मी डोंबोलीकर आणि SSS दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे. मी डोंबोलीकर आणि SSS संघ दोन्ही संघाचे कर्णधार. चौथा चेंडू घेऊन श्लोकसाठी पहिल्या चेंडूचा आणि आता मात्र फलंदाज बाद असेल. श्लोक आल्याच पावली परत जात असताना तंबूत एक धक्का लागला रनआउटच्या स्वरूपात. आता मात्र नवीन फलंदाज पुन्हा एकदा अनिकेत देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे. आणि पहिल्या इनिंग मधील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि नवीन फलंदाज मैदानात अनिकेत आलाय आणि स्ट्राईक एंडला म्हणजे तोच म्हणजे साईराज. आणि आता मात्र चौकार मारलाय. 2 चौकार आलेत या षटकामध्ये. धावसंख्येत झाली आहे वाढ. धावसंख्या झाली आहे 3 गडी बाद 39. 5 चेंडूचा खेळ झालाय आणि शेवटचा चेंडू आहे. या चेंडूवर देखील एक चौकार मारला तर मोठी धावसंख्या उभारेल तोच म्हणजे मंगल मृत्यू संघ. एक आव्हान असेल. आणि शेवटचं षटक आहे आणि शेवटचा चेंडू घेऊन आणि आता मात्र चेक केला जातोय. आणि सूर्य क्षेत्ररक्षण आणि
षटक संपलंय आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्येच्या धावफलकावर 40 आणि आव्हान ठेवलं ते म्हणजे 46. आणि मी कॉम बॉक्स मध्ये पुरताच थांबतो आणि मी इन्व्हाइट करतो मनीष यांना. आणि माझी विनंती असेल किरण जोशी यांना की आपल्या हस्ते या सामन्याचा नाणेफेकी करायचा आहे. किरण जोशी दोन्ही संघाचे कर्णधार आलेत, मी डोंबोलीकर आणि ट्रिपल एस. दोन संघांमध्ये नाणेफेकी संपन्न होत असताना धन्यवाद अभि. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मय देव सर्व कार्य शु सर्वदा. आजचा हा दुसरा दिवस आपल्या स्पर्धेचा. कालच्या दिवसातील मॅचेसची चर्चा आजही होत्या. काय मॅचेस घडल्या होत्या काल आणि आज देखील तशाच मॅचेस घडणार आहेत यात तीळ मात्र शंका नाही आहे, कारण स्पर्धा देखील तेवढीच चांगली आहे, तेवढीच मोठी आहे. एकलव्य चषक 2024 पहिल्या पर्वामध्ये पहिल्या सीझनमध्ये आपण आहोत. आणि बघा, पहिल्या पर्वाचं आयोजन असं असेल तर येणारी पर्व कशी असतील. पहिला सामना बलाढ्य सामना आपल्या समोर आलाय. मंगलमूर्ती विपक्ष ओम साई गणेश. या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये अंडरम क्रिकेट आणि त्यातील विशेषतः म्हणजे डोंबिवली शहराचा विचार केला तर ह्या दोन्हीही संघांनी हे शहर गाजवलंय. प्रथम गोलंदाजी करत असताना ओम साई गणेश संघाचा विचार केला तर 40 धावा दिल्या, 5 धावांची पेनल्टी त्यांना लागली होती. त्यामुळे धावसंख्या जिंकण्यासाठी आता बनवायची आहे ओम साई गणेश संघाला 46 धावांची. चला थोडंसं स्पीड अप करा, थोडंसं फास्ट खेळा, कारण आज आयोजक देखील थोडेसे स्ट्रिक्ट झालेत. आजची मेगा फायनलची मॅच देखील आपल्याला 10 वाजेच्या आत संपवायची आहे. त्यानंतर बक्षीस वितरण सोहळा. पहिला चेंडू फर्स्ट बॉल, पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय. थोडंसं डान्सिंग डाऊन द ट्रॅक, पुढे सरसावून हलक्या हाताने फक्त मनगटाच्या साहाय्याने चेंडूला भिरकावून दिलं होतं. काव कॉर्नर मिड विकेट रिजनच्या इथे एका धावेसाठी. एका धावेनी श्री गणेश होतोय. महेश स्ट्रायकिंग एंडला. यावेळी देखील कव्हर ड्राईव्हचा लाजवाब फटका बघायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे आणि दोन्ही बलाढ्य संघ आहेत. दोन्ही बलाढ्य संघ ज्यांची गोलंदाजी सुदृढ आहे, फलंदाजी सुदृढ आहे आणि क्षेत्ररक्षण देखील अव्वल दर्जाचं करतायत. 2 चेंडू 2 धावा आणि 2 ऑलराऊंडर्सची ही बॅटल बघायला मिळते. एका दिशेला ओमकार आहे तर समोर देखील साई सारखा मोठा गोलंदाज, एक ऑलराऊंडर. चांगला फटका, टॅप शॉट आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण. बघा, एक अनइव्हन बाउन्स, उसळी मिळाली, उसळीला कंट्रोल केलं, झेप घेतली आणि चेंडूला मैदानात ठेवण्याचा प्रयत्न केला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं. एका धावेवरती इथे देखील रोखून ठेवले. 3 चेंडू 3 धावा बनवायच्या. 46 म्हणजे प्रत्येक चेंडूवरती प्रहार करणं, प्रत्येक षटकामध्ये एकाच दुसरा चौकार वसूल करणं हे गरजेचं आहे. महेश शिंदे स्ट्रायकिंग एंडला. चांगला लीव्ह केलाय का तर चांगला लीव्ह नाही केलाय, कारण गोलंदाजाने इथे कमबॅक केलाय. बघा, खूप चांगली गोलंदाजी अगदी त्या लाईनच्या आतमध्ये. आणि पंचांचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. सूरज मात्रे पंचांच्या भूमिकेत. पुढची मॅच त्यांचीच असणार आहे. त्यांना देखील आपण खेळताना बघू शकतो. पुढे सरसावले. यावेळी देखील कव्हरच्या रिजनवरून मारण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा एक अनइव्हन बाउन्स, अतिरिक्त उसळी, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा रोखून ठेवलंय फक्त एका धावेवरती. आणि पहिलं षटक 5 चेंडू फेकलेत साईनी. 5 चेंडूंवरती फक्त 4 धावा दिल्यात, पण एकही गडी बाद झालेला नाहीये. आणि कुवत, ते स्किल्स, ते फटके ह्या दोन्ही बॅटर्सकडे आहेत, या संपूर्ण संघाकडे. खोलवर बॅटिंग लाईनअप ओम साई गणेश संघाची देखील आहे. ओमकार विपक्ष साई. ऑलराऊंडरची ही बॅटल. पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिजन वरती धावचीची शक्यता. अप्रतिम क्रिकेट. आणि अंडरम क्रिकेटचा विचार केला ना तर अंडरम क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण हे खूप मोठं अस्त्र असतं. तेच दाखवत असताना मंगलमूर्ती संघ पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 5 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी अजूनही 18 चेंडू आणि बनवायचे आहेत 41 धावा. 46चं लक्ष, 41 अजूनही बनवायचे आहेत.
महेश शिंदे सारखा मोठा बॅटर आहे आणि ओमकार सारखा देखील एक अष्टपैलू खेळाडू. काल देखील आपण रोहन सारखा एक खेळाडू बघितला श्री दत्त 11 संघामध्ये. त्यानंतर आपण रोहिलचा नक्कीच उल्लेख करूया. रोहिल नंतर जर विचार केला तर ह्या संघांमध्ये एका संघामध्ये आहे ओमकार, तर दुसऱ्या संघामध्ये देखील साई सारखा एक चांगला ऑलराऊंडर आहे. भाऊ येतोय गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू फेस करत असताना लाईन चुकीची आहे पहिल्या चेंडूवरती. पहिल्या चेंडूवरती एक अतिरिक्त स्वरूपाची धाव येणार आहे. व्हाईट बॉल, 6 धावा धाव फलकावरती. अजून एक चेंडू स्क्वेअर फेकलाय. सलग 2 चेंडू बॅक टू बॅक वाईड आल्यात, म्हणजे 2 धावा अतिरिक्त स्वरूपाच्या मिळणार आहेत. एक्स्ट्राच्या धावा रोखणं गरजेचं आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की 18 चेंडू 41 धावा म्हणजे मोठं लक्ष, डोंगर आहे एवढं लक्ष. पण ते डोंगर पार करण्यासाठी हे दोन्ही बॅटर्स त्यांच्याकडे ते स्किल सेट आहे. एज लागली आहे का, तर खूप मोठा आवाज आला होता. एज लागली आहे आणि बाला तंबूच्या आशेला पाठवलंय परत. अगदी पहिल्या चेंडूवरती केलाय कमबॅक. खूप चांगली गोलंदाजी, एक मोठ्या बॅटरला पाठवलंय तंबू मध्ये परत. बेग 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 विकेट येते बाळाच्या स्वरूपात. संयमी खेळ करणं गरजेचं होतं. संयमी खेळ झालेला नाहीये, कारण त्याच्या मागचं कारण तो स्कोरबोर्डचा प्रेशर असतो. ओमकार, तो स्कोरबोर्डचा प्रेशर खूप जास्ती होता इथे. 40 धावा दिल्या, 5 धाव्यांची पेनल्टी देखील लागली आहे. तर येणाऱ्या संघांना देखील नोंद करून घ्यायचं की जर आपण उशीर गेला तर आपल्याला पेनलाइज करण्यात येईल. आयोजकांना देखील भरपूर गोष्टी कव्हर करायच्या असतात. आम्हाला देखील साथ द्या, तुमच्या साथेची अपेक्षा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती. भाऊ यावेळी हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दाखवली. रिव्हर्स स्वीपचा फटका, मिस फिल्डिंग, नो देखील असणार आहे. 5 धावा इथे मिळतील. हेच तर मोमेंटम शिफ्टिंग आहे का? हाच तो क्षण आहे का जिथे असं म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये मॅच सुरू करणं गरजेचं आहे. मॅच सुरू झाली आहे का ओमसाई गणेश संघासाठी? कारण चेंडू नो होता, नो वरती चौकार आला. चौकार देखील बॅटरच्या खात्यामध्ये जाईल, पण फिल्डिंग थोडीशी खराब बनावी लागेल तिथे. 2 खेळाडू आले, मनोज होते, दोघांमध्ये थोडासा फंबल. संकेत देखील होता तिथे. सचिन धुरी होता तिथे. सचिन धुरी देखील एक खूप चांगला गोलंदाज आहे. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा भाऊ सज्ज आहे. धावा धाव फलकावरती 12 धावा. चेंडू झालाय 1. त्या एका चेंडूसाठी 1 गडी बाद केलाय आणि धावा बघा किती दिल्यात. पुन्हा एकदा कव्हर्स रिजनवरती तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, पॉइंट रिजनवर तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. तेवढा चांगला फटका बघायला मिळतोय, चांगली गोलंदाजी बघायला मिळते. 13 धावा धाव फलकावरती. महेश शिंदे स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाजी मार्कवरती राईट आर्म राऊंड द विकेटने मारा करतोय भाऊ. यावेळी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये चेंडूला भिरकावून दिलाय. खूप चांगला फटका, बॅकफुटला गेले होते. चेंडू ओळखला, शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता आणि अगदी योग्य त्या दिशेवरती गॅपमध्ये चेंडूला ढकललाय. अजून एक चौकार आलाय या षटकामध्ये. बाळा बाद झाल्यानंतर नक्कीच मनोबल उंचवलं होतं मंगलमूर्ती संघाचं, पण त्यानंतर महेशनी आणि विशाल फुलोरे यांनी खूप चांगलं कमबॅक केलंय. 2 चौकार या षटकामध्ये अजून आलेले आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण इथे देखील होत आहे. अगदी चेंडूच्या मेरिट वरती खेळणं कशाला म्हणतात तेच आपल्याला महेश शिंदे दाखवतात आपल्या बॅटमधून. 18 धावा झाल्यात, 18 रन्स ऑन द बोर्ड. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉल झाल्यात. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण झालं. डायरेक्ट हिटचा देखील प्रयत्न केला. चांगलं बॅकअप, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. सुजल आहे तिथे, सुजल कडून देखील खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एकोणीस धावा धाव फलकावरती. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा होत्या. पुढे सरसावले, गॅप मध्ये कव्हर ड्राईव्हचा लाजवाब नजराना दाखवतोय महेश शिंदे आपल्या बॅट मधून. काय फटका सजवलाय, ज्या फटक्याची आवश्यकता होती तो फटका नक्कीच येतोय महेश यांच्या बॅट मधून. आणि धावांचं स्वरूप बघा काय झालंय. धावा झाल्यात धाव फलकावरती 23 धावा झाल्यात. वाह, काय कमबॅक केलाय भाऊच्या या षटकामध्ये. फक्त 1 चेंडू असा होता ज्यामध्ये जो बळी घेतला ओमकारचा, त्यानंतर प्रत्येक चेंडूवरती प्रहार केलाय. 18 धावा या षटकामध्ये आल्यात. कमबॅक केलाय आणि आता चेंडू सोपवलाय कर्णधारांनी. मंगलमूर्तीची एक्सप्रेस नावाने जाणला जाणारा हा खेळाडू.
सचिन धुरी. आणि आपल्या नावापेक्षा आपल्या आडनावानी खूप प्रसिद्ध असलेला हा गोलंदाज धुरी गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडूवरती फक्त दिशा दाखवली विशालनी. चांगलं क्षेत्ररक्षण संकेत आहे. फाईन लेग रिजन वरती एकच धाव इथे देखील मिळणार आहे. 24 धावा धावफलकावरती झाल्यात. 11 चेंडू आणि 22 धावेचं समीकरण आहे जिंकण्यासाठी ओमसाई गणेश संघाला. 11 चेंडू 22 धावा. चांगलं षटक फेकणं गरजेचं आहे. धुरीला कट केलाय चेंडूला गॅप मध्ये. हा देखील चेंडू असणार आहे. बॅकफुटला गेलाय. अगदी वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये चेंडूला केलाय कट. काय फटका सजवलाय. चौफेर फटकेबाजी करण्यासाठी जाणला जातो महेश शिंदे आणि तशीच फटकेबाजी करतोय. समीकरण हलकस थोडस सोपं होत आहे असं म्हणायला हरकत नाहीये. जिंकण्यासाठी बनवायच्यात अजूनही 18 धावा आणि चेंडू शिल्लक आहेत 10. कमबॅक होणं गरजेचं आहे. बघूयात कमबॅक करून देतोय का धुरी. मंगलमूर्तीची एक्सप्रेस नावाने प्रसिद्ध. पुढे सरसवला बॉलर्स बॅक ड्राईव्ह. झेलची शक्यता होती. हे कॅचेस बनवावे नाही लागत तर ह्या कॅचेस चिपकतात आणि ही कॅच नाही चिपकल्या. नसीब भी बहादूर का साथ देती है आणि बहादुरासारखा लढतोय इथे महेश शिंदे आपल्या संघासाठी. यावेळी स्क्वेअर असणार आहे का तर यशांच्या बाहेरून चेंडू डाव्या यशांच्या बाहेरून लक्ष्मच्या बाहेर चेंडू निघून जातोय. साईचं चांगलं कलेक्शन होत आहे पण इथे मनोबल वाढवणं गरजेचं आहे. सचिन धुरी सारखा चांगला गोलंदाज. यावेळी देखील अजून एक चांगला फटका. काय क्षेत्ररक्षण केलाय. ओ हो 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 अप्रतिम क्षेत्ररक्षण. आणि क्षेत्ररक्षण कोणी केलंय. भाऊनी केलंय. षटकामध्ये 18 धावा दिल्या होत्या तरी देखील शोल्डर्स डाऊन नाहीयेत. त्याला माहिती आहे लढावा लागणार आहे. समोर संघ देखील तेवढाच मोठा आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 3 धावा सेव्ह केल्यात. विशालच्या बॅटमधून देखील ड्राईव्हचा चांगला फटका. धावचीची शक्यता आहे का तर गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. खूप चांगली रनिंग. 31 धावा धावफलकावरती आणि 7 चेंडू 15 धावेंची आवश्यकता आहे. 7 चेंडू 15 धावेंची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी आहे. शेवटचा चेंडू षटकामधला 15 पाहिजेत. 7 चेंडू आणि 15 धावेंची आवश्यकता. धावा झाल्या धावफलकावरती 31 धावा. जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत किती तर 46 धावा. म्हणजे इथून आवश्यकता समीकरण 6 चेंडू आणि 15 धावेंचं. 7 चेंडू आणि 15 धावेंचं. शेवटचा चेंडू या षटकामध्ये. सचिन धुरी गोलंदाजी मार्कवरती. महेश फेस करेल. पुढे सरसावला होता. यावेळी गॅपमध्ये चेंडू निघून जातोय. चौकार आलाय. काय बॅटिंग करतोय महेश. अप्रतिम फलंदाजी होते आणि वैयक्तिक महेश शिंदेनी आतापर्यंत 4 चौकार लगावल्यात. काय मॅच रंगते. काय मॅच रंगते. 6 चेंडू जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. 11 धावा आणि वैयक्तिक 20 धावा महेशने केल्यात. एकूण धावसंख्या धावफलकावरती 35 धावेंची आहे. आणि बघा 6 चेंडू 11 धावेंची आवश्यकता. जर ते पेनल्टीच्या 5 धावा जर आपण पकडतोय तर त्या धावा जर नसत्या लागल्या जर आपण ऑन द टाइम आला असतात तर इथून समीकरण खूप सोपं झालं असतं. पण त्या 11 धावा करणं इथून गरजेचे आहेत. गोलंदाजी मार्कवरती एक अनुभवी गोलंदाज. ज्या गोलंदाजाकडे अनुभव प्रचंड आहे. ज्यांनी प्रत्येक वेळेस आपल्या संघाला अशा सिच्युएशन मधून बाहेर काढलाय. मनोज येतोय गोलंदाजी मार्कवरती. बघूयात मनोजकडे अस्त्र आहे का. महेशनी तर बॅटिंग अगदी वन साइड केली आहे. तर बघत विशाल कशी साथ देतोय त्याला. विशालच्या बॅटमधून देखील एक चौकार आलाय. विशाल फुलोरे गोलंदाजी करत असताना देखील चांगली कामगिरी केली विशालनी. 10 धावा दिल्या. 1 गडी बाद केला. तो देखील स्लॉग ओव्हरचं षटक होतं. चेसिंग इथे देखील कंपल्सरी असणार आहे. या पुढील मॅच देखील तेवढीच बलाढ्य आहे. मी डोंबिवलीकर विपक्ष SSS हा संघ. पुढे सरसावले होते. पहिल्या चेंडूवरती दिशा दाखवली. अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण केलंय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. फेकी संकेत होते तिथे. फेकी करण्यासाठी अगदी पहिल्या अटेम्प्ट वरती विचार केला गेला आणि फ्रॅक्शन ऑफ सेकंडचा हा गेम आहे. अगदी डोळ्याची पापणी लावण्याच्या अगोदर डिसिजन मेकिंग केल्यानंतर ते आपल्याला करून देखील दाखवावं लागतं. बघा आपण लाईव्ह वरती देखील बघू शकतात. जर पहिल्या अटेम्प्टला थ्रो आला असता तर विशाल बॅटिंग नसता करू शकला कारण तो धावचित स्वरूपाने बाद देखील झाला असता. चेसिंग कंपल्सरी आहे. नक्कीच चेसिंग कंपल्सरी आहे. 5 चेंडू 9 धावेंची आवश्यकता. खूप चांगली मॅच आणि कालपासूनच आपण बघितलं ना की एकही सामना वन साइड होत नाहीये. प्रत्येक सामन्यामध्ये चुरस होत्या, लढत होत्या, फाईट होत्या.
आजचा फायनलचा हा दिवस 5 चेंडू 9 धावा. स्विचीचा प्रयत्न केला होता, लाईन ओळखली आहे, लाईन ओळखली आहे विशालनी. वाईड बॉल आलाय. मनोज वरती थोडंसं दडपण असू शकतं, पण मनोजकडे ती कुवत आहे, ती कला आहे कमबॅक करायची. कमबॅक करतोय का मनोज? 5 चेंडू 8 धावा. यावेळी खूप चांगला फटका आलाय, चौकार. स्वीपचा प्रतिम फटका विशालच्या बॅट मधून देखील येतोय आणि हा चौकार विजयाकडे वाटचाल करून देतोय ओमसाई गणेश संघाला. 4 चेंडू जिंकण्यासाठी फक्त बनवायच्या 4 धावा. जर सगळेच प्लेयर टाइमावरती आले असते ना, तर आता मागे जाऊन सेलिब्रेट केले असतं किंवा स्ट्रॅटेजी बनवली असते पुढच्या मॅचची. कारण ह्या 4 धावा ज्या वरती आहेत त्या 4 धावा पेनलाइज करण्याच्याच आहेत, पेनल्टीच्याच आहेत. पण ही संधी आहे मंगलमूर्ती संघासारख्या संघाला, आपण कुठेही कमी लेखून चालणार नाहीये. इथून एखादी डॉट बॉल, एखादी विकेट जर प्रोड्यूस करून दिली मनोजनी, तर मॅच मध्ये मजा येणार आहे. 4 चेंडू 4 धावेची आवश्यकता. वॉड मॅच. मनोज विपक्ष, विशाल फुलोरे दोन्ही बलाढ्य खेळाडू. 4 चेंडू 4 धावेची आवश्यकता. यावेळी रिव्हर्स हिट करण्याचा प्रयत्न केला होता, डॉट बॉल आलाय डॉट बॉल. प्रेक्षकांना हवा असणारा असा सामना, हवी असणारी अशी स्पर्धा आपल्या भेटी झाली आहे. त्या स्पर्धेतील प्रत्येक सामना हा रंगतदार होतोय. 3 चेंडू 4 धावा. विशालनी चौकार देखील मारलाय, पण विशालनेच डॉट देखील खाल्लाय. थोडस स्पीडअप करायचंय. नक्कीच आयोजक म्हणतात स्पीडअप करायचंय. खेळाडूला माहित आहे की आम्हाला ही एक धाव रोखणं किती गरजेचं आहे आणि आम्हाला देखील माहित आहे की वेळेत सामने संपवणं किती गरजेचं आहे. आजचा फायनलचा दिवस, मेगा फायनलच्या पहिल्याच दिवशीचा ट्रेलर असा आहे, पहिल्या मॅचचा तर पिक्चर कसा असेल. 3 चेंडू 4 धावा. यावेळी चौकार आलाय, विजयी चौकार येतोय विशाल फुलोरेच्या बॅट मधून. सामना फिनिश झालाय आणि मॅच जिंकली आहे ओम साई गणेश या संघाने. दोन्ही संघांना विनंती करतो हँडशेक करा आणि त्यानंतर मैदानाचा ताबा सोडायचा.